Okay, so once again, a very warm good afternoon. So, likewise, in the last lecture, uh, we have discussed couple of things, right? And amongst them, we have seen the forms. Last part कोणता बघितलं होतं आपण? Forms. Very good. आता जे आजचं लेक्चर आहे, आजचे लेक्चर म्हणजे आज जे लेक्चर आपण डिस्कस करणार आहे, त्या लेक्चरमध्ये आपण हे बघणार आहे की कशा प्रकारे आपण टेबलचा यूज करू शकतोय. ओके, हाऊ वी कॅन यू वर्क विथ द टेबल्स. आणि त्यानंतर मी सिम्पली CSS स्टार्ट करणार. ओके, तर मी लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला लेआउट एलिमेंट सांगितले होते का? राईट, लास्ट लेक्चरमध्ये आपण लेआउट एलिमेंट शिकलो होतो. त्या रेकॉर्डिंग तुमच्या सर्व अप होऊन जातील आज प्रोबॅबली. आज आणि उद्या मिळून मी अप करेल सर्व, कारण खूप सारे पेंडिंग झाले. सो द व्हेरी फर्स्ट आय विल ओपन द प्रोजेक्ट इन VS Code. सो दिस इज द कमांड विच वी कॅन यूज. कोड स्पेस डॉट, आणि सर्वांनी लिनक्सच यूज करायची, उबंतू. ओके, सो लेट्स हिट एंटर. Yes. Now you can see that this is what my output looks like. So simply just I will create a very basic HTML code. Okay, so Sarvadadi Media like I trust. Then we will create a very basic HTML code. So here I will just say forms.html, forms2.html. आणि एक basic HTML structure create करूया with doc type HTML, head, title, forms-2, and then we will create a body, and I will save it and I will open this one with live server. So मी इथे राईट क्लिक करेल आणि याला म्हणेल की ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. सो दिस विल ओपन आवर कोड विथ लाईव्ह सर्व्हर. ओके, सो लेट्स मूव दिस ब्राउझर इन सेकंड टॅब, and yeah, this is what we will have. So now you will be able to see that currently we have this output. So it is just me model H. I will just use field set and having the legend, and it will model user registration. So now this is what our output will look like. आपलं आउटपुट या प्रकारे थोडंसं वर्किंगमध्ये दिसेल. ओके, एक यूजर रजिस्ट्रेशन फॉर्म आपण यूज केला. ओके, सो नाव द क्वेश्चन इज दॅट की लाईक व्हॉट आर द थिंग्स द यूजर रजिस्ट्रेशन कम्स. युजरच्या रजिस्ट्रेशनमध्ये काय काय पॅरामीटर असतात सांगा. नेम असतं. चला आपण वन बाय वन लिहून घेऊया. काय काय असतं? नेम, अजून ईमेल ID, अजून एवढंच असतं. मोबाईल नंबर, व्हेरी गुड. काय असतात? मोबाईल नंबर, अजून पासवर्ड. जनरल म्हणतो मी, जनरल. काय असतं अजून बेटा? हां, बरोबर बोलला. काय असतं? हां, अजून हां, एज म्हणजे डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थून एज निघते. नेक्स्ट ऋतिक. काय असतं अजून? अरे तू कुठं राहतो, त्याचा काही जिल्हा, राज्य, पिनकोड, अजून स्टेट, अजून काय असतं? ॲड्रेस जे असतं ना, ॲड्रेसचे प्रकार असतात.
ॲड्रेस म्हणजे आपला काय येतं फक्त, आता तुम्ही हे सिलेक्ट करणार का की तुम्ही महाराष्ट्र राज्यात राहता, इंडियात राहता. ॲड्रेसमध्ये कसं येईल तुमचं, नाशिकपर्यंत येईल. पण त्यानंतर तुम्ही असं लिहिता का महाराष्ट्र किंवा इंडिया, लिहितो का आपण, नाही. सो देन यू विल हॅव लाईक स्टेट अँड कंट्री. आता एवढ्या लांब तर काय आपण जाणार नाही. असं बघूया की इंडियामध्येच फॉर्म बनवतोय आपण. ओके. आणि एक शेवट असतं आय ॲग्री, बघितलंय कोणी, वाचत नाही आपण, पण आपण टिक करतो पुढं जातो, बरोबर ना. हां, सो वी विल हॅव द आय ॲग्री. बड्डे काय नवीन कपडे घालून आला. सो हे पॅरामीटर आहे आपले. ओके. तर हे सर्व पॅरामीटर आपण एका फॉर्ममध्ये क्रिएट करू शकतो. मग आता फॉर्ममध्ये वर्किंग करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की फॉर्ममध्ये 3 एलिमेंट असतात जे आपण नॉर्मल यूज करतो. कोणते कोणते असतात, इनपुट, सेकंड इनपुट, अजून कोणता एलिमेंट असतो, सिलेक्ट, आणि अजून टेक्स्ट एरिया. किती एलिमेंट असतात, 3. चला आता 1 बाय 1 क्रिएट करू. सो इथे मी म्हणेल वी विल हॅव अ फॉर्म, आणि त्या फॉर्ममध्ये आपल्याला काय करायचं आहे, वी विल क्रिएट 1 सेक्शन हॅविंग अ लेबल ॲज युजर नेम, आणि इथे मी म्हणेल इनपुट, टाईप एज अ टेक्स्ट, आणि मी प्लेस होल्डर ॲड करा, आणि इथे म्हणेल एंटर युअर नेम, and you will see it gives that output. Okay, चला next. Now I will say one more section. I will say, काय झालं बेटा, ऋतिक, रितेश का ऋतिक, रितेश ना, हां चुकून ऋतिका चालू होतं. काय झालं बेटा रितेश, पुढे यायचं का, काही प्रॉब्लेम आहे, घरच्यांनी मारलं नाही ना. हां, इथे लेबल. ओके. अँड नाव नेक्स्ट इज गोइंग टू बी ईमेल, आणि आपण इथे इनपुट यूज करूया. ओके, वेअर आय विल जस्ट से एंटर प्लेस होल्डर ॲज अ एंटर ईमेल, आणि नंतर एक सेक्शन क्रिएट करेल जिथे मी म्हणेल बटन. ओके, ॲज टाईप सबमिट, बटन ॲज टाईप सबमिट, लाईक क्रिएट अकाउंट, असं त्या बटनला आपण नाव देऊया. अँड देन आय विल से बटन टाईप रिसेट लाईक क्लिअर म्हणून. काय नेम देईल मी, क्लिअर. नाव यू विल एबल टू सी दॅट वी हॅव दिस वन. आता जर मी या फॉर्मला सबमिट केलं, क्लिक केलं, तर हा फॉर्म सबमिट होईल का, होणार नाही. काय सबमिट होतोय ना तो. पण मला हे कंपल्सरी करायचं की युजरने ईमेल आणि नेम हे टाकलंच पाहिजे, मला त्याला कंपल्सरी द्यायचं आहे. सो व्हॉट वी विल डू फॉर दॅट, हियर आय विल से दॅट ईमेल इज रिक्वायर, सॉरी युजर नेम इज रिक्वायर, अँड ऑल्सो ईमेल इज रिक्वायर्ड. काय रिक्वायर अजून, ईमेल इज रिक्वायर्ड. तर आता मी या दोघांना पण ईमेल रिक्वायर्ड नावाचा ॲट्रिब्यूट दिला आहे. याने होणार काय, यू विल सी नाव इट विल नॉट गेट सबमिट until and unless I will not pass a data. बट आता हा ईमेल आहे का मला सांगा बरं, इट्स नॉट अ व्हॅलिड ईमेल, येस ऑर नो. पण मी सबमिट केलं तर सबमिट होतं. असं का होतं आहे, कारण इथे मी जे ऑपरेशन यूज करतो आहे, ओके, इथे जर बघितलं तर मी केअरफुली, तर ईमेलसाठी टाईप काय यूज करतो आहे आपण असं म्हणतोय का की फिक्स ईमेलच हवा आहे. सो वी कॅन यूज अ टाईप ॲज अ ईमेल. याने काय होतं, आता तो ईमेल प्रॉपर घेईल. बघा तो सांगेल की ए नंतर @ मिसिंग,
आणि @ नंतर पण मिसिंग आहे. सो मिनिमम तुमचा ईमेल या टाईपमध्ये असतो मिनिमम. आता हे परफेक्ट ईमेल व्हॅलिडेशन नाही आहे, ज्याला आपण म्हणतो परफेक्ट ईमेल व्हॅलिडेशन, तो हा प्रकार नाही आहे. तो करायचा असेल तर आपल्याला HTMLच्या व्यतिरिक्त जावास्क्रिप्ट शिकावं लागतं, तरच आपण परफेक्ट व्हॅलिडेशन देऊ शकतो. सपोज फॉर एक्झाम्पल रितेश आहे, रितेशला मेलमध्ये फक्त गुगल, याहू आणि जीमेल जीमेल, याहू आणि बिंग हेच एक्सटेन्शन हवे शेवट. त्याला ते .co.in हा प्रकार पण नको आहे. डोमेनचं शेवटचं नाव असतं ना, डोमेन माहिती आहे का, google.com हे डोमेन आहे. ओके, हे डोमेन आहे, त्यामध्ये डोमेनचं नाव काय आहे, हां ते डोमेनचं नाव आहे .com. ओके, सो google.com, तर सपोज रितेशला काय हवं आहे की .com, .co, .in असं शेवट हवं आहे. .co, .com आणि .in हे कंडिशन जर याला ईमेलमध्ये द्यायचे, त्यासाठी काय हवं आहे आपल्याला, जावास्क्रिप्ट. विदाउट जावास्क्रिप्ट तुम्ही कोड क्रिएट करू शकत नाही. हा युनिव्हर्सल ट्रूथ आहे. ओके, तर ही व्हॅलिडेशन वगैरे आपला कुठे येतो, जावास्क्रिप्टमध्ये. चला मग पुढे. हे कळलं आहे का, रिक्वायर्ड का बरं इम्पॉर्टंट आहे आणि टाईप ईमेल का बरं इम्पॉर्टंट आहे. आता मला युजरचा मोबाईल नंबर पण हवा आहे. काय हवा आहे आपल्याला, युजरचा मोबाईल नंबर हवा आहे. सो मी इथे परत एक सेक्शन क्रिएट करेल. या सेक्शनमध्ये लेबल आणि मोबाईल नंबर. अँड नाव आय विल जस्ट क्रिएट अ इनपुट. हिअर आय विल जस्ट से प्लेस होल्डर, एंटर मोबाईल. नाव यू विल सी दॅट की हा मोबाईल एंटर करेल. पण या मोबाईलमध्ये आता प्रॉब्लेम असा आहे की मी काही पण एंटर करू शकतोय. असं व्हॅलिड आहे का, नंबर्स हवे, बरोबर की नाही. मग असं तर करता आपण काय करूया, मी तर म्हणेल दॅट आय जस्ट वॉन्ट अ टाईप ॲज अ इंटिजर. टाईप नसते, नंबर नावाची टाईप असते. इंटिजर असते की ते टाईप काय असते, नंबर. नाव यू विल सी इट विल नॉट ॲक्सेप्ट एनी स्ट्रिंग, किंवा हा स्पेशल कॅरेक्टर पण ॲक्सेप्ट करणार नाही, पण हा नंबर ॲक्सेप्ट करेल, एक डॉट पण ॲक्सेप्ट करेल, प्लस मायनस साईन पण ॲक्सेप्ट करेल. ओके, आणि इथे पण तुम्ही इन्क्रीमेंट डिक्रीमेंट करू शकताय. पण हा मोबाईल नंबर आहे का, मग परफेक्ट करायचा तर काय करावं लागेल आपल्याला, जावास्क्रिप्ट. इथे पण तोच फंड आहे जावास्क्रिप्टचा. ओके, चला आता पुढे. नाव लेट्स अंडरस्टँड